हे घ्या, मॅडमनी सांगितले आजच्या ह्या सगळ्या फाईल क्रॉस चेक झाल्या पाहिजे. किती वेळ लागला तरी चालेल. ऐका ना दादा, ॲक्च्युली मॅडमला सांगा ना, आज माझा ना वाढदिवस आहे, तर घरी आई पप्पांसोबत थोडा कार्यक्रम आहे, तर मला लवकर जायचं आहे. आज जेवढं होऊन जाईल ना तेवढं करते, बाकीचं उद्या करते मी. मला जे मॅडमनी सांगितले ते सांगतोय, बाकी तुझं तू बघून घे. तुला किती वेळा सांगितले दादा म्हणू नको म्हणून? मी काय इथे नातं जोडायला नाही आलेलो. असले जातीची मानलेली बहीण शी येतात कुठून कुठून. विजू दादा, हा बोला ना. ऐका ना जरा, थोडं मॅडमला सांगता का मला थोडं लवकर सोडायला? आज काय बेत आहे का? हो, मुलीचा वाढदिवस आहे. अरे वा, हॅपी बर्थडे. मला काय विश करताय? वाढदिवस माझा नाही, मुलीचा आहे. तुमचं काय आणि मुलींचं काय, मला सगळं सारखंच. काही हा विजू दादा. अरे वा, तुमच्या पण मुलीचा आज वाढदिवस आहे का? तुमच्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा पण वाढदिवस आहे आज. काय कोइन्सिडेन्स आहे ना. एकाच दिवशी वाढदिवस असून काय फायदा? माझ्या मुलीचं नशीब बघ, म्हणून ती चांगल्या जातीत जन्माला आली. स्वतःकडे बघ जरा. नुसतं गोरं असून काय उपयोग आहे? जात पण चांगली असावी लागते कोइन्सिडन्स मुळे. एक मिनिट मॅम. हे घ्या, तुमच्या मुलीला माझ्याकडून वाढदिवसानिमित्त एक छोटंसं गिफ्ट. तिला हे नक्की आवडेल. कशाला? अहो घ्या हो. ह्याची काय गरज होती? अहो असू द्या असू द्या. संध्याकाळी घरी या हं. संपूर्ण स्टाफ साठी छोटीशी पार्टी ठेवली. अरे वा, काय सांगता? सगळ्यांनी या. हो हो. फक्त जेवण आहे का आणखी काही? आहे, सगळं आहे. मग यायला काय हरकत नाही. ऐका ना, मला नाही जमणार कार्यक्रमाला यायला, कारण की आज माझा पण वाढदिवस आहे ना. सो घरी कार्यक्रम आहे आई बापांसोबत. हं, तुला कोणी बोलवलं? तू नाही आलीस तरी चालेल. सगळ्या पार्टीची मजा खराब करून टाकशील. हा ना. आणि आल्यापासून सारखी बोलते माझा वाढदिवस माझा वाढदिवस. जसं काही जन्माला येऊन उपकारच केले. तर अटेन्शन गाईज, रमाईने दिलेल्या टार्गेट पेक्षा जास्त काम ह्या महिन्यात पूर्ण केलंय. तर तिचं अभिनंदन करा. अरे टाळ्या वाजवा तिच्यासाठी. आणि हो, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुला यांनी विश केलं की नाही? ऐक रमाई, तुझं उद्या प्रमोशन होतंय, सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हो, तुला आज घरी जायचंय ना लवकर. तुझं पेंडिंग काम तू नंतर केलं तरी चालेल. तुझा वाढदिवस आहे ना आज, तू जाऊ शकते घरी. आणि मग उद्या तुझं काम करून घे. ओके, थँक्यू. घ्या. आता एवढंच बाकी राहिलं होतं. आता अशा लोकांची हाजी हाजी करावं लागणार का? बॉसवर काय जादू केली काय माहित? बघा ना, आपण कितीही मरमर काम केलं तरी आपलं टार्गेट काही पूर्ण होत नाही. आणि या कार आलेल्या मुलीला प्रमोशन मिळतच कसं?
आता आपल्या पाठीमागं काय चाललंय देवाणघेवाण हे आपल्याला काय माहिती आहे का? न्यू जॉईनिंग. हो नाव काय मॅडम आपलं? सरिता. अरे वा, छान नाव आहे. आडनाव काय? अरे रे 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 रे, आधीच एकीमुळे व्यापलोय, त्यात अजून ही भर. लागा कामाला. बॉसला म्हणावं आता ह्याच लोकांची भरती करा. असल्या लोकांसोबत राहण्यापेक्षा अलिप्त राहिलेलंच बरं. तर मी तर जॉब सोडायचंच चालू. जा तू, उद्याच जा निघून. हे घ्या, पहिला दिवस असला म्हणून काय झालं, काय काम कमी नसतं. आजच्या आज हे पूर्ण झालं पाहिजे, सांगितलंय. हे सगळं करायला ह्यांना दलित समाजाची मुली चालतात का? म्हणूनच तर मी ब्लेझर घालून येते. उद्यापासून तुम्ही पण ब्लेझर घालून या. काम करायचं म्हणलं तर थोडंफार सहन करावंच लागतं. अजिबात सहन नाही करायचं. फक्त डोक्यात बाबासाहेबांची दिलेली शिकवण लक्षात ठेवायची. कधी येतो हा कॅन्टीन वाला? किती वेळ झाला? हो ना, टाइम तर भरपूर झालेला आहे. ओ, इथं काय काम आहे तुमचं? जेवायला बसते. इथं नाही बसायचं. बघा, आता हे आमची बरोबरी करणार. लायकी तरी आहे का आमच्या बरोबर बसून खायची? काय आडमुठेपण आहे बाई. दुसरी एखादी असती तर एव्हाना निघून गेली असती. अजून थांबलेत. ओ, लाजा सोडून दिले त्यांनी. नाहीतर काय. का बरं येतो ह्या जेवण घेऊन? आवाज द्या. अहो मॅडम, तुम्ही इथं का बसता? त्यांच्यामध्ये जाऊन बसा ना. का? तुमच्यासोबत बसले तर काही प्रॉब्लेम आहे का? तसं नाही, तुम्हाला प्रॉब्लेम होईल. कसला प्रॉब्लेम? जातीने मी दलित समाजाची आहेस ना? हो, माहितीये मला. म्हणूनच बसले इथे जेवायला. जय भीम. जय भीम. का? जय भीम म्हणायला लाज वाटते का? नाही नाही, लाज कसली? पण तुम्ही? हो, मी पण दलित समाजाचीच आहे आणि मला त्याचा गर्व आहे. खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं का? अहो, ह्यांच्यासारखे लोक जातीवरून बोलणारे भरपूर आहेत. म्हणून का आपण आपली प्रगती करायची थांबवायची का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि ह्यासारखे लोकांकडे लक्ष दिल्यावरती आपला समाज कधी प्रगती करणार? बघा, विकासाच्या गोष्टी कोण करतंय? खूप सहन केला, आता नाही. बरं, तुम्ही सांगा मग विकासाच्या गोष्टी. किती केला विकास तुम्ही आतापर्यंत? ए, तुझ्यासोबत काय बोलायचंय? बोलायला काय असायला पण लागतं ना. प्रमोशन झालं तर जास्त तोंड आलं का तुला? प्रमोशन तर मला माझ्या मेहनतीने मिळालंय. तुम्ही मेहनत केली असती ना तर तुम्हालाही मिळालं असतं प्रमोशन. उजरेगिरी करायची सवय नाही आम्हाला. माफ करा, पण बोलायला लागते. जर एवढीच हुशारी तुमच्या लोकांमध्ये आहे तर मग भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का लिहिलं? तुम्हाला आमच्या जातीतले लोक चालत नाहीत, मग आमच्या जातीतल्या एखाद्या असामान्य माणसाने लिहिलेलं संविधान आणि त्यातले कायदे बरे चालतात. अहो, बाहेरच्या देशात बघा, त्यांच्या देशात ना जातपात ह्याला महत्व दिलं जात नाही, तर त्याच्या कर्तृत्वाला महत्व दिलं जातं. म्हणून ते देश प्रगती करतायत. आणि आपल्या देशात तुमच्यासारख्या काही लोकांमुळे देशाची अधोगती होत चालली आहे. माणूस त्याच्या कर्तृत्वाने मोठा असतो, जातीने नाही. आणि जर समजा एखाद्या उच्च जातीचा माणूस सिग्नल वरती भीक मागत असेल आणि एखाद्या खालच्या जातीचा माणूस IT कंपनीत मोठ्या पदावर असेल, तर कोण श्रेष्ठ झाला? त्याची जात की त्याचं कर्तृत्व? तो आहे ना ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नशिबाच्या भरोश्यावर नाही तर मेहनतीच्या जोरावर मोठे झाले.
आणि जर गरिबी आहे हे घेऊन ते जर बसले असते तर नाही ते कधी भारताचे पहिले भारतरत्न झाले असते, नाही त्यांनी संविधान लिहिलं असता. आणि आम्ही जय भीम बोलतो म्हणजे एक्झॅक्टली काय? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाचा जय जयकार करतो. हे का कळत नाही लोकांना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक धर्मासाठी काम केले. हा, फक्त वंचित दलित समाज होता, यांना वाईट टाकलं गेलं होतं, त्यांना काही सवलती दिल्या होत्या. हे का कळत नाही लोकांना? आणि अशा महामानवाचा आम्ही जय भीम बोलून जय जयकार करतो तर का तुमच्या कपाळावर आठे येतात? का लगेच तुम्ही तुच्छ नजरेने बघता आमच्याकडे? तुच्छ लोकांकडे तुच्छ नजरेच बघणार ना. मग भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याकडे पण तुम्ही त्याच नजरेने बघता का? नाही नाही, त्यांच्याकडे कसं बघणार? का? ते सुद्धा दलित समाजाचेच होते. त्यांनी जे काम केले ना ते भारतातील उच्चवर्गीय समाजाच्या कुठल्याही हुशार व्यक्तीला जमले नाही. ते स्वतः दलित समाजाचे असून त्यांनी संविधान लिहिला आणि तेही प्रत्येक जातीचा समान विचार करून. कधी वेळ मिळाला ना तर संविधान वाचून बघा, म्हणजे समजेल तुम्हाला. भारतीय कामगारासाठी लढा देणारे पहिले व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मग ते बोनस असो व आठवड्यातील सुट्टी, पुरुष कामगाराप्रमाणेच महिलांना समान हक्क. महिला कामगार प्रेग्नेंट असताना 4 महिन्याची सुट्टी आणि त्यांना पगार मिळण्याची तरतूद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केली आहे. थांबा. ऍक्च्युली जी रमाई आता बोलली ना ते खरं बोलत आहे. आज तुम्ही इतक्या वर्ष माझ्याकडे कामाला आहात, पण माझी कधी हिंमत झाली नाही जातीविषयी बोलण्याची. कारण आज रमाईची हिंमत पाहून मला हिंमत आली आणि म्हणून मी आज तिच्या समोर बोलते की मी ही दलित समाजाचीच आहे. आणि हो, असा कधी विचार आणू नका की रमाई माझ्या जातीची आहे म्हणून मी तिला प्रमोशन दिले. अहो, ते तिने तिच्या मेहनतीने कमवले. खरं तर कोणीही कोणाला कोणाच्या जातीवरून जज करू नये. त्याचे विचार बघा, त्याचे कर्तृत्व बघा. रमाई, मला माफ कर. खरंच मी खूप चुकीची वागत होते. मी विसरून गेले होते ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला, ज्यांच्यामुळे या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपण पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहू शकलो, त्या सावित्रीबाई सुद्धा ओबीसी समाजाच्या होत्या. जातपात म्हणजे माणसाच्या विचारांना लागलेली कीड आहे. आता इथून पुढे मी कधी कोणताच भेदभाव करणार नाही. तुम्हाला कळालं ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. रमाई, मला माफ कर. यापुढे मी जातीवरून कधीही बोलणार नाही आणि तो हक्काने मला दादा बोलावंस एवढीच एक रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट काय त्यात? मी तुम्हाला दादाच बोलत जाईन. आणि हो, कुणी माफी मागायची गरज नाहीये. मला कोणाचाही राग आलेला नाहीये, पण आज फक्त बोलावंसं वाटलं म्हणून बोलले. ओके, खूप गप्पा गोष्टी खूप झाल्या. आता कोणताही भेदभाव न करता काम करा. आणि हो रमाई, ते कालच्या फायली मी तुला दिलेल्या आहे त्या माझ्या केबिन मध्ये आहे. ओके. रमाई, जय भीम. आजपासून मी रोज अभिमानाने म्हणत जाईन. रमाई, मी सुद्धा म्हणे जय भीम. रमाई, मी सुद्धा जय भीम. रमाई, मी सुद्धा जय भीम. जय भीम. अरे हो, मला कुठं सोडताय? मीही रोज म्हणेल जय भीम, जय भीम. आपण सगळेच बोलूयात जय भीम.